मित्रांनो, माझं नाव दिलीप सोनवणे आहे. सर्वप्रथम सुप्रभात. तुमच्यासाठी हा चेहरा नवीनच असेल आणि ऑब्व्हियसली माझ्यासाठी खूप नवीन आहे. मी सध्या ब्लॉगिंग चालू केले, मोठं ब्लॉगिंग खास करून. सध्या भरपूर पाऊस चालू आहे. आजची डेट आहे 16 ऑगस्ट 2025 आणि या रोजी आपण निघालो लवासा सिटीला, त्या राईडला. कधी मी तिथे गेलो नाही आहे आणि तो एरिया मलाही माहिती नाही आहे. माझ्यासाठी नवीन असणार आहे आणि माझ्यासोबत 2 को रायडर आहेत. ते सध्या लेट झालेत, तर त्यांच्यासाठी वाट बघतो आहे मी. सध्या आपण आहोत शेल पेट्रोल पंपला. हे तुम्ही बघू शकता. ही माझी गाडी उभी आहे इथे. SP125. मी SP125वर राईड करतो आणि मी आधी पण खूप राईड्स केलेत. माझ्याकडे पहिले एक्स्ट्रीम 160R होती, ती माझ्या भावाची होती. त्यावर मी खूप कोकण कोस्टल वगैरे सगळ्या राईड वगैरे करून झालेले आहेत माझ्या. कोकण कोस्टल मी अर्धवट केले, गणपतीपुळे आरेवारेपर्यंतच केले मी. आणि त्यानंतर मी रिटर्न आलो मुंबई गोवा मार्गाने. खूप आता इन्व्हेस्ट वगैरे केलेत. सगळं रायडिंग जॅकेट वगैरे सगळ्या गोष्टी घेतल्या. रायडिंग जॅकेट, रायडिंग बूट्स, रायडिंग पॅन्ट, जे पूर्ण टूरर सीट घेतलं मी. त्यात इन्व्हेस्ट झाल्यामुळे सध्या मी GoPro वगैरे वापरू शकत नाही, म्हणून तुम्हाला मोठं ब्लॉग मिळणार नाही. बट तुम्हाला असं मी मोबाईल वगैरे शूट करून तुम्हाला सांगू शकतो. जेव्हा मी त्याकडे थोडं अजून इन्व्हेस्ट करायला पैसे येतील, मग तुम्ही GoPro वगैरे पण घेईल आणि मग तुम्हाला प्रॉपर माझ्याकडून मोठं ब्लॉग दिसेल. आय होप तुम्हाला सगळं आवडेल. असं तर मी कॉन्शियस होतो, कारण की मी असं कॅमेरा वगैरे फेस लोकांसाठी दाखवण्यासाठी खूप कमी करतो. स्वतःसाठी कॅमेरा मी भरपूर वेळा व्हिडिओ वगैरे शूट करतो. मला ॲक्च्युली मी टूरर माझा पूर्ण रायडिंग जॅकेट, रायडिंग पॅन्ट जे सगळं सेटचं आहे ना, प्रॉपर एक व्हिडिओ बनवेल माझ्या सगळ्यांसाठी, जे न्यू लोक असतील, न्यू कमाल असतील, ज्यांना सगळं घ्यायचं आहे पुन्हा. तर मी कसं किती रिसर्च केलं, मी काय केलं, मी तुम्हाला सगळं सांगेल. आणि सोबत किती रुपये कॉस्ट आले, कुठून घेतलं, तर तसं आणि कुठून डिस्काउंट तुम्हाला मिळू शकतं, जास्त डिस्काउंट, बार्गेनिंग कुठून करू शकता तुम्ही, तर ते मी मला सगळं सांगा. असे 10-12 मी दुकान फिरलो, जे शॉप्स फिरलो आहे, तिथून थोडेफार मला नेगेटिव्ह वाईब्स झाले. ते पण सांगेल तुम्हाला की कुठल्या दुकानात अवॉइड करा, कोणत्या दुकानात जायला पाहिजे तुम्ही, ते सगळं तुम्हाला सांगेल मी. तर तो व्हिडिओ या व्हिडिओच्या नंतर येईल मे बी. आणि सध्या आता आपण आहोत शेल पेट्रोल पंपला आणि झाले 15-20 मिनटं नाही, पण अर्धा तासाचा वरती झाला आहे. मला माझा को रायडर फोन करून बोलते की मी आता पोहोचतो. राहायला तो उलवायलाच आहे आणि पळेसू फाट्याच्या शेल पेट्रोल पंपला आहे. हा बघा तो माणूस एवढा लेट करून आला है. ये बंदा मेरे को बोला पूरा राइडिंग जैकेट पहन के आएगा, और देखो मेरे को पूरा राइडिंग जैकेट पहना है और खुद शॉर्ट्स पे है. थोड़ी लाज नावाची गोष्ट असते, लाज. राइडिंग जैकेट मतलब मेरा यही तो था, और क्या है? सिर्फ जैकेट, अरे एक्सेसरीज गियर पूरा पहनने के लिए बोला था आपने. तो शू में लेके आए? हाँ तो मैं पूरा शूज इधर से देखो ऊपर तक पूरा मेरा एकदम टकाटक चकाचक बन के आया हूँ मैं. वो बंदा शॉर्ट्स पे है. डोमिनर 400, वो अपना रॉयल एनफील्ड 350 क्लासिक, और मेरा SP125 है क्या. तो ये जैकेट लिया? हाँ जैकेट पूरा टूरर सेट लिया. और ये तो इसका है ना? सध्या आपले दोन्ही रायडर आलेले आहेत. फाइनली हम लोग जा रहे हैं लवासा, क्योंकि बहुत टाइम से जाना था हमें, है ना, लेकिन नहीं जा पाए. बहुत जन आने वाले थे, लेकिन बहुत जन ने मना किया. ये बंदे को पूछा तो ये साला, इसको एक बार पूछा मैंने कि आ रहा है क्या, चलो. तो अरे मैं भरा पड़ा था, मेरे को जाना ही था, ऑब्वियसली मैं आऊँगा ही ना, मुझे जाना ही था. चलो भाई, अभी जब हो गया तो फिर आप तो सिर्फ बहाना थे. मेरे को जाना ही था वैसे भी. हाँ, तो उस बहाने में सब लिया भी ना, सब कुछ है. देखो तभी हम लोग को जब जाना था मालवन, तब हम लोगों ने लिया था अच्छा खासा. इसी तो अभी रिसेंटली लिया नासिक, इसमें ये लिया उसने, ग्लव्स लिया है ना हम लोग. उस टाइम में शू, मेरा हेलमेट, अच्छा खासा खर्चा किया तभी मैंने. वही खर्च, थोड़ा खर्चा हो जाता है पर मजा आता है बाद में. ज़्यादा क्या, मैं अभी गिन नहीं सकता उसका कितना होगी. चलो अभी डाउनलोड कर रहे मॅप. आता आपण निघूयात 5-10 मिनिटामध्ये आणि मग पोचल्यावरती तर समजेल. आता कुठे ब्रेकफास्ट करायला थांबूयात, मग तिथून मग आम्ही सध्या थांबलो आहोत बीकानेर स्वीट्स, खोपोली है ना. हाँ, खोपोली में आ गया अभी. खोपोली में थांबले. कैमरा यहाँ है कि वहाँ है आपके पास ऐसा बोला. हाँ, तो फाइनली हम लोग खोपोली आ गए. अभी हम यहाँ चाय लेंगे, नाश्ता करेंगे, एंड देन यहाँ से फिर हम डायरेक्ट लगभग एक स्पॉट लेंगे बीच में, एंड डायरेक्ट हम पहुँचेंगे अपने स्पॉट. सध्या मी नाश्ता करायला थांबलो. बघू आता समोसा खातोय. समोसा खाताना मस्त वाटतं. खूप भूक लागली ॲक्च्युली, मला खूपच भूक लागली. हां गरम आहे. 3 बॉटल. क्या इरादा क्या आपका? पहले किसको दिखाएगा आपको?
सध्या आम्ही पोहोचलो आहोत लोणावळ्याच्या टायगर पॉईंटजवळ. इथं आम्ही सगळं शूटिंग वगैरेच करतोय. शूटिंग इन द सेन्स फोटोशूट करतोय. तुम्ही बघू शकता इथं भरपूर धुकं पडलेत आणि खूपच मस्त वाटतं. आणि मला खरंच खूप आता फील येतोय की राईड येण्याचा, राईड करण्याचा. घरातून निघालो तेव्हापासून मला असं वाटत नव्हतं की अरे राईड चालू केली, खरंच करायची गरज आहे का नाही. असं उगाच चाललो, एवढा भरपूर पाऊस पडतोय. घरचे पण बोलले की भरपूर पाऊस पडतो तर कशाला उगाच जातोय वगैरे. पण मी बोललो की नाही, बोललो कधीतरी थोडंसं रिस्क घेणं गरजेचं आहे. आणि रिस्क घेण्यात मजा पण येते ना. रिस्क येतो, बोलो रिस्क येतो इश्क आहे, समजला का. हा तो लेना भी चाहिए रिस्क, तो तब मजा आहे. हे बघू शकता आमच्या तिन्ही गाड्या लागलेत आणि हे मस्तपैकी एवढं चांगला नजारा आहे आणि खरंच खूप मजा येते. आता पुढे स्ट्रीट देऊन जावा, म्हणजे तुम्ही आता पुढे बघत जावा की आता मला पण माहिती नाही की काय रस्ता येईल कसं येईल. फक्त मी ट्राय करत जाईल की जसं मला वेळ मिळेल तसं शूट करण्याचा. मला मोठं ब्लॉग करू शकत नाही कारण की माझ्याकडे गोप्रो वगैरे आणि किंवा काय सेटअप पण नाही आणि भरपूर पाऊस पण पडतोय. त्याला काय अर्थ पण नाही उगाच मोबाईल काढणं आणि मोबाईलचं दाखवणं. कारण की उगाच मोबाईल वगैरे खराब झाला, एवढा महागाचा मोबाईल घेतला मी, तो EMI वगैरे चालू, तर उगाच मोबाईल वगैरे खराब झाला तर खूप दुःख वाटेल मला त्या गोष्टीचं. आज गोपालकाला आहे, आज दहीहंडी आहे. आज मुंबईत भरपूर गर्दी आहे. आम्ही म्हणून सकाळी निघालो. सकाळी निघून मग लवकर इथं पोहोचलो तर आम्हाला काही गर्दी वगैरे मिळाली नाही. तर लगेच पोहोचलो आणि आरामात पोहोचलो. असं एकदम ॲज काय एवढं असं हेडेक घ्यायची गरज लागली नाही. फक्त थोडेसे रस्ते खराब होते, पण रस्ते पण आम्ही ते मॅनेज करू शकतो, एवढेच रस्ते होते. बस एवढंच सांगेल. आता पुढे जाऊन पुढच्या स्टेशनला आता माझे फोटोशूट करायचे, तर पुढच्या स्टेशनला जाऊन आपण बघू की पुढे काय काय अजून. सध्या आम्ही थांबलो आहोत पावणे लेकच्या पुढे. पुढच्या पावणे लेकपासून पुढे आलात ना रस्ता लवासाकडे जाणारा, तिथं थांबलो आहे सध्या. ते थोडासा छोटासा वॉटरफॉल दिसला आम्हाला. तुम्हाला असं दाखवतो आहे का, थोडा वॉटरफॉल दिसला. तो वॉटरफॉल असं मस्त पाणी चाललं आहे, वाहतं पाणी आहे. तर विचार केला की थोडं आंघोळ वगैरे करता येईल. बट नंतरला आमच्याकडे कपडे वगैरे काहीच नाही, तो सोपलीज आम्ही लोक एवढे एडिस घेणार नाही. आणि नंतरला ते ओलं झाल्यानंतर ते इचिंग होणार, मग त्याला काय अर्थ नाही. म्हणून तर आम्ही थोडंसं त्याला अवॉइडच करणार आहे. तो माणूस दिसतो का, हा बघा, हा माणूस गेला आहे चाय आणि भुट्टा बघा, म्हणजे कंच बघायला. सध्या आता थांबलो आहे, बघूयात थोडं चाय वगैरे मस्त की मारून त्याकडे पुढे जायचं. अजून पुढे 70-80 किलोमीटर बाकी आहेत, त्याला खूप वेळ लागणार आहे. तो जरा अंग वगैरे दुखायला लागले. नवीन रायडिंग जॅकेट असल्यामुळे ना, नवीन गेअर्स वगैरे नाही असल्यामुळे जरा त्रास होतो. यायच्या फ्रेममध्ये ते या, तर बार भरायची गरज नाही आहे. आता हा काय बोलला, मला वाटत ना ते खरं ॲक्च्युली. खरंच आहे, दुसरं काही बोलत. चांगला माणूस प्रीतम साहेब, चांगला माणूस आहे, मी असं बोलतो. हाच खरा फक्त. हा फक्त हेच खोटं आहे, बाकी काय नाही, दुसरं काय नाही. प्रीतम चांगला माणूस आहे, पण बाकी मजा वाटते का नाही. या माणसांनी खरंच सांगू ना, या माणसांनी जर आपलं इंटरकॉम तर विसरलं नसता ना, एवढी मजा केली असते ना, चप्पल सांगते. यार गीत सुन के 80 की 70 इस समय तुम लोग बोल रहे था. अरे इंटरकॉम रहते ना, मजाक नहीं कर रहा हूँ मैं आपको, इतना अच्छा मजा आता ना. मैं अपने दोस्त के साथ जाता था ना, मैं ऐसे ही बात करके इसलिए मैं देखा मेला त्याला वो क्यों कवर मेला भीज जाएगा स्वेटर मेला लगे था. ही गाडी ऑलमोस्ट हिट करता वाचली माझ्या गाडीला. एकच इंचानी वाचली असेल, 1 इंचानी. तर बघूयात, सावूयात आता मस्त की कंच वगैरे खायला. काय चाय मागवलं, कंच वगैरे काय केलं, मॅगी कंच काय हे बघा. आता भरपूर गर्दी होत चालली. मार्तंड तिथे सध्या जेवायला थांबलो आहे. आमच्या गाड्या लागल्या तिथे, एक इकडे गाडी. आणि बघू आता सध्या हालत बेकार आहे. सध्या पूर्ण खूप पाण्याने सगळीकडे भिजले, पूर्ण वरतून खालून सगळं भिजलं पाण्याने. सगळे असे बसले बघा. आणि आमचे गेअर्स असे खाली, म्हणजे सगळं सॉक्स वगैरे सगळं ओले झालेले. फक्त माझी बॅग सोडून, बॅग फक्त रेन कवर चांगलं आहे म्हणून बॅगला काही झालेलं नाही, बट सगळं भिजलेलं आहे. तर सध्या तरी जेवायला मागवलं आहे, बघू जेवढं देते आणि कसं लागतं आहे. खूप भूक पण लागलं, पण आता परतीचा प्रवास कसा होणार ते माहिती नाही आपल्याला. त्यानुसार ठरवूया काय करायचं काय नाही. येतात पुढे पनीर मसाला, बटर रोटी, चिकन आणि अंडा करी. मस्त लुफ्ट घेतो आहे. बाहेर पाऊस चालू आहे भरपूर मस्त. नाही तर गरम जेवण बस. मस्त जेवण वगैरे काम झालेलं आहे, बसले आणि त्यांना निघायची तयारी. ते पूर्ण पाऊस धो पाऊस पडतो इथं आपल्याकडे. बघूया
बघू आता पुढे काय होतं काय नाही. पण मला नाही वाटतं तू संध्याकाळपर्यंत तर पोचायला 10-12 वाजतील. रात्रीचे 10 वाजतील मला घरी पोचायला. बघा चला उठा. फायनली आपण पोचलेलो आहोत लवासा सिटीला. हे बघा सध्या ॲक्च्युली खूप धुकं वगैरे होते. धुकं ॲक्च्युली आम्ही ढगातून प्रवास करून आलेलो आहे. हे दिसते सगळे ढगातून प्रवास करून आलेलो आहे आम्ही तिघंही. आणि हे आमच्या दोघांचे 2 को रायडर, त्यांचे फोटोशूट चालू आहे सध्या. खूपच वाईट आहेत रस्ते, यायची हालत एकदम खराब झाली. पूर्ण पाठीमागच्या भागाचा पार्श्वभूमीचा त्याला काय बोलतात, पार्श्वभूमी काय ते त्याचा पूर्ण भुगा झालेला आहे. तो सध्या खूप हालत बेकार आहे. बट तरी पण इथं तुम्ही बघू शकता हे मस्त आहे. मला प्रत्येकाचं नावं वगैरे माहिती नाही, बट नंतर घरी जाऊन सर्च वगैरे करेल मी. तरी ॲज अ ग्रुप म्हणून रेकॉर्ड करून ठेवतो. सध्या तिथं चाय वगैरे प्यायला जातो. बघू. सो फार सो गुड. आम्हाला घरी पोचायचं आहे. सध्या वाजले 3:30-4 झाले. 3:45-4च्या आसपास झालेले आहे. आणि लवकरात लवकर घरी पोचायचं आहे. त्यात अंधार पडलं तर झालं. आमच्याकडे लाईट्स, कोणाकडे लाईट्स नाही आहेत, काहीच नाही आहे. आमचे सगळे गारटलेत. एवढे गारटले तर काहीच करू शकत नाही. शांत आहे इकडे. व्यू तर सुपर आहे, नो डाऊट. फक्त आय होप मी जर समरमध्ये किंवा विंटरमध्ये आलो असतो तर अजून मजा आली असती. आणि मला खूप साऱ्या गोष्टी फिरायला पण मिळाल्या असत्या. आणि कारण की जवळजवळ आमचा 2.5 ते 3 तास फक्त आहे ना बॅड वेदर आणि म्हणजे खास करून पावसामुळे आणि रस्त्यांच्या खराबीमुळे एवढंच गेलं आहे. नाहीतर आम्ही 3-3.5 तासून फिरणार होतो. आता जस्ट पोचलो आहे. मला मुश्किलने असं वाटतं की अर्धा तास फक्त आम्ही इथं असू. त्यानंतर आम्ही इथून सीधा घरी. कारण की जर न्या निघालो तर रात्री जवळजवळ 12 वाजतील पोचायला. आणि लवासा सिटी जेव्हा कदाचित पुढे जाऊन विंटरमध्ये आपण इथं पुन्हा येऊ लवासा सिटीला. बाकी काय नाही. विंटरला पुन्हा येणार आहे. विंटर किंवा समरमध्ये, खास करून समरमध्ये यायचा प्रयत्न करेल मी. कारण इथं भरपूर हरियाली आहे. त्यामुळे मला तर वाटतं की खूप थंड वगैरे असेल इथे, लाईक माथेरान. तर फक्त जर रस्ता चांगला असता तर एक टाईम विचार केला असता की पुन्हा येण्याचा. पण रस्ता बरोबर नाही आहे. मस्त चाय आलेला आहे आपल्याकडे सध्या. सध्या पडलेले चेहरे का, कारण की सध्या हालत खरंच खूप खराब आहे. म्हणजे हालत एवढी खराब आहे की मी ग्लव्ज वगैरे घातलेत प्रॉपर, तरी पण माझे हात पूर्ण सुन्न पडलेत. आणि मी नाही घातलं. तुमचे तर ग्लव्जच नव्हते म्हणून मी काहीच नाही करू शकत. तुम्हाला सांगितलेलं मी प्रॉपर फूड. गरीब रायनॉकची रॅकेट घालून गरीब माणूस बोलतो त्याला. डॉमिनर 400 झालं त्या माणसाची. डॉमिनर आहे हे बघा. स्वतःला गरीब समजतो. मस्त व्ह्यू बघा, क्लास व्ह्यू. आणि खरंच एखाद्याचं मन प्रसन्न करून टाकेल असा व्ह्यू. मस्त चाय वगैरे घ्यायचं आता. आणि चाय घेऊन आपण सीधा फराळ. ठीक आहे. सध्या आता इथून निघायची वेळ आलेली आहे. खूपच सुंदर नजारा आहे. तर फायर ब्रिगेडची गाडी आहे, ते सेफ्टी पर्पजसाठी. कारण की लोक उतरतात वगैरे पाण्यामध्ये त्यासाठी. आणि लोक मध्येच बघा मध्येच गाड्या उभ्या करून ते फोटोशूट चालू करतात. आणि ती गोष्ट मला खरंच आवडते. मागच्या गाड्या कसं आहे ते उभं राहिल्यात. नंतर आम्ही तिथं फोटोशूट करतो. सो प्लीज तुम्ही पण जर कधी आलात तसं काही करू नका. इथं गाड्या लावा आणि त्यानंतर ते फोटोशूट वगैरे चालू करा. वी आर गुड टू गो. आता निघालो आहे आम्ही. बाय बाय लवासा. पुन्हा कधी आलो तर भेट. सध्या इथं आहोत आम्ही पेट्रोल पंपवरती, भारत पेट्रोलियमच्या. पेट्रोल आता भरून घेतलं, सगळ्या गोष्टी केल्या, फ्रेश वगैरे झालो. आणि काही वेळात आता निघणार इथून. मस्त नजारा दिसतो इथून बघा, मस्त. अंधारात इथं निघायचं म्हणजे खूप रिस्की आहे आणि तो खूप टेन्शनदायकच बोलू शकतो आपण त्यांना. तर आम्ही प्रयत्न करणार लवकरात लवकर पोहोचण्याचा, पण विदाऊट रिस्क घेता. जे पण आहे सेफ्टी एक नंबर वन प्रायोरिटी आपलं ॲज युजल. ते नेहमीच असणार आहे. बोलो क्या बोलना. ये अभी हम लोग लवासा से यहाँ पे आए हैं और हमें लगता है कि हमने कुछ 60 किलोमीटर्स कवर किया है. बट व्यूअर्स को मैं बताना चाहूँगा कि अगर आप इस रोड से जाते हैं और अगर आपको पेट्रोल भरना है तो आप यहाँ भर सकते हैं. उसके अलावा मेन चीज़
पेट्रोल तक बहाना है, अगर आपको लग भी आली असेल तो यहाँ पे आप कर सकते हो। यहाँ पे 1 नंबर है, वॉशरूम भी क्लीन है ना। हाँ, तो यही चीज़ है, तो आप यहाँ से ब्रेक लेके यहाँ पे कर सकते हो। ये मैं बोलना चाहूँगा, क्योंकि मेन तो यही मेन ही होता है, मतलब जब अपने को प्रेशर होता है तो फिर अपने को करना चाहिए, राईट। येस येस, हलका होना चाहिए। हलका होना चाहिए। बेसिकली हेच होतं की ते खूप चांगलं पेट्रोल पंप, म्हणजे त्यांनी आता जस्ट ओपन झाल्यामुळे खूप चांगलं त्यांचं वॉशरूम वगैरे सध्या कंडिशन तर आता सध्या चांगली आहे. तर पुढे जाऊन मला आपल्याला माहिती नाही पडणार की लोक असं मेंटेन करू शकतात का नाही करू शकत, म्हणून बघू आता पुढे. सध्यासाठी बाय. आता पुढे जिथं हॉल्ट घेऊ तिथं पूर्ण व्हिडिओ करतो शूट, कारण खूप छान दिसतंय आणि पाणी वाहत आहे तिकडे. मेन गोष्ट आहे बघा, मग दिसत असेल व्हिडिओमध्ये पाणी वाहत आहे. मस्त. हे आमचे 2 रायडर होते पुढे, म्हणजे गाडी. सध्या आम्ही पोचलेलो आहोत लोणावळ्याला. परतीचा प्रवास चालू झाला आहे आमचा. दुसऱ्या अर्ध्याच्या वर रस्ता सर केला आम्ही. एक गोष्ट चांगली झाली की सध्या अजून पण थकवा जाणवतो आहे, बट एवढा पण नाही जाणवतं की आम्ही पूर्ण हार मानून बसवलो वगैरे, असं काय नव्हतं. माझा एकदम एक्स्ट्रीम प्लॅन असा होता की जर खूपच थकलो तर मस्तपैकी इथं कुठं तर रूम घेईल आणि मग राहील. कारण की मला कॅपॅसिटी जास्त येणार, पुन्हा आजारी पडणार, त्याला काही अर्थ नाही आहे. कदाचित तुम्हाला आवाज गेला असेल. लालपरी गेली एवढी मस्त, एवढं फास्ट म्हणा. तर इथे थांबलो आहे जवळ. आम्ही मॅगी वगैरे मागवले, 3 मॅगी मागवल्या, मसाला मॅगी. फुल हालत खरंच खराब झाले, बट मजा पण येते सोबत. खूप धुकं आहेत ॲक्च्युली, खूपच धुकं आहे आणि रात्रीचं काहीच दिसत नाही. आणि खास करून हे जे हायबी मारतात जे माणसं, त्यांच्यासाठी तर स्पेशली मला असं उद्धार काढायचं मन करते. पण जाऊ दे, आता व्हिडिओमध्ये काय बोलू शकत नाही. हायबीवाल्यांसाठी काहीतरी एकदम असं डोक्यात होतं ना, हायबीवाले लोक. शपथ, मी असा वैतागलो असेल ना हायबीमसाठी. हायबीमसाठी मी एवढा वैतागलो ना, मी बोललो जर माझ्याकडे लाईट असती ना, मी अशी मारली असती ना, लोक पागल झाले असते. अरे हाईवे पे नहीं बोल रहा हूँ मैं, इधर भी घाट में भी. कहाँ पे क्यों करना क्यों तुमको हाईवे में किसका बोला होने वाले भाई. तुम्हाला एवढं तरी अक्कल असली पाहिजे, जे चालवतात ना गाडी वगैरे, त्यांना एवढी तर अक्कल असली पाहिजे की तुम्ही हायबीम मारता. तेवढं थोडंफार तरी डोळ्यात जातात त्या गोष्टी. यार त्या बायकर्स लोकांना बायकर्स का नॉर्मल लोकांना प्रॉब्लेम होतो, थोडं कॉमन नसलं पाहिजे. कधी काय दुखतंय का तुमचं, सांगा जरा. काय काय दुखतंय तुमचं. टायर्ड हो गया लेकिन पर मजा आएगा ना. अभी आते समय ना बहुत मजा आया सीरियसली. घाट पे एक्चुअली ऐसा है ना, अपन चढ़ रहे थे ना, तो उसकी वजह से ना थोड़ा सा अपन फ्रस्ट्रेशन हो रहे थे कि कब पहुंचेंगे. तो अभी क्या हुआ अपना प्रॉपर कि अपन उतर रहे थे ना, तो कैसा बाइक भी साथ दिया. अपन चढ़ा था, बाइक थोड़ा सा खींच ऐसा होता सीन. जैसा अपन जैसे लोनावाला का लेफ्ट का बिलबोर्ड देखा ना, हाँ उसके बाद हम तीनों ही थे. हाँ, पीछे से कोई गाड़ी नहीं था. और मजा आ गया. और पीछे एक्चुअली एक समय ऐसा था कि कोई नहीं था ना पीछे, मैं पीछे सबसे पीछे में था. और प्रॉब्लम है डर गया था कि ऐसा लग रहा था फिर साला कोई नहीं पीछे, पूरा ब्लैक ब्लैक मिरर से देख रहा था ना, पूरा ब्लॅक टू ब्लॅक. मैं टेंशन में आ गया. बोलो कोई नाही पीछे. पाठी लिटरली कोणी नव्हतं. लिटरली मला असं वाटलं ना, म्हणजे मला एकदा एक सेकंड असं वाटलं की मला पाठी कोणतरी बसले माझ्या, असं झालं माझं. आणि तेवढं शॅडो वगैरे येतात तशा टाईपमध्ये. मी जरा घाबरलो, गप्पाने गाडी पळवली आणि पुढे घेतलं तुझ्या मग. बोला ॲटलीस्ट कमीत कमी थोडा जीवात जीव तर आला. लोणावळा आपलं तिथे अलीकडे घाटामध्ये कसं झालं की पाठीमागं कोणीच नव्हतं माझ्या, आणि मग असं एकदम पूर्ण ब्लॅक, पिच ब्लॅक होता ना, पिच ब्लॅक तसं झालं. तर मी थोडं घाबरलो की बोललो याला काय चालू इकडे. तर मी पटकन ना पुढे घेतली. बोललो सेकंड तरह छोड़ा नहीं उसने. फिर सेकंड नहीं रहा ये. नंतरला गाडी वगैरे थोडं नॉर्मल वाटलं, पण ते तोपर्यंत थोडं तो एक पार्ट होता, 1 किलोमीटर 2 किलोमीटरचा लास्ट में होता इशू पूरा पीछे अंधेरा ब्लैंक रहता है, तो वो एक रहता है. और एक ना एक पॅच मिळता ही आपल्याला. फायनली मॅगी आलेली आहे आपली इथे, मसाला मॅगी. मी फर्स्ट टाइम खातो लोणावळ्यामध्ये, कधी आतापर्यंत खाल्ले नाही. मला एवढी इच्छा पण नसते कधी. तर भरपूर वेळा मी 12 ते 13 वेळा तर बाईकवर चालू मी, पण कधीही खाल्ली नाही आतापर्यंत. बघा ट्राय करू. आणि एकदम तुम्ही बघू शकता किती धुकं आहेत तिकडे, भरपूर धुकं आहेत. पण मस्त वाटतं राईड करायला. आता फ्रेश पण वाटेल जरा खाल्ल्यानंतर.